नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर, सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स पुणे 2. आज आपण TY BCom बँकिंग अँड फायनान्स 2 या विषयामध्ये नाणे बाजाराची कार्य अभ्यासणार आहोत. नाणे बाजार म्हणजे काय आणि नाणे बाजाराची कार्य कोणकोणती आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत. या अभ्यासापूर्वी देखील आपण नाणे बाजारातील संस्था किंवा घटक किंवा त्यांची रचना, त्यांची वैशिष्ट्ये, उणिवा यांचा अभ्यास या आधीच्या लेक्चरमधनं केलेला आहे आणि तो तुम्ही अभ्यासलेला नसेल अभ्यासला तर जरूर अभ्यासा. कारण आत्ताची जी परीक्षा आहे कोरोनामुळं पुणे विद्यापीठामार्फत होणाऱ्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होत आहेत आणि त्या MCQ पद्धतीने होत असतात. यामध्ये बरेचसे असे पॉईंट्स असतात की जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील. जरूर अभ्यासा, आणखीन उत्तम गुण मिळवा. आपण ऑनलाईन पद्धतीने आता या व्याख्यानाचा आस्वाद घेणार आहोत, कारण का तुम्हाला PPT, नोट्स आणि व्याख्यान हेही मिळणं महत्त्वाचं आहे. महाविद्यालय आपलं तुमची काळजी घेतच आहे आणि प्राध्यापकही घेत आहेत आणि या सगळ्यांमध्ये विद्यार्थी हा घटक महत्त्वाचा आहे, कारण का तो दूर कुठे आहे. प्रत्येक वेळेला आता इथे ऑफलाईन पद्धतीने कॉलेजला कोरोनाच्यामुळे येऊ शकत नाही आहेत. त्यामुळं तुम्हाला नोट्स मिळाव्यात आणि उत्तम मार्क मिळावेत आणि व्याख्यानही मिळावं, यासाठी PPTच्या माध्यमातून मी डॉक्टर गीता अविनाश राशीनकर हे व्याख्यान आपल्यापुढं सादर करत आहे. चला आपण पाहूया भारतीय नाणे बाजाराची कार्य. आता कार्य पाहत असताना पुन्हा एकदा मी नाणे बाजार म्हणजे काय ही व्याख्या एका ओळीत साध्या पद्धतीने सांगणार आहे. ज्या बाजारामध्ये अल्पमुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण होते त्या बाजाराला नाणे बाजार असं म्हणतात. मग हा नाणे बाजार कसं कार्य करतो, तर ती कार्य कशी आहेत हे आपण पाहूया. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाणे बाजाराचं स्थान हे वेगळं आहे. अर्थव्यवस्था विकसित असू दे, अविकसित असू दे, विकसनशील असू दे, प्रगत असू दे, कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाणे बाजाराचं स्थान आढळ आहे. नाणे बाजार जितका संघटित, गतिशील असेल तितका अर्थव्यवस्था ही गतिमान असते. देशाची बँकिंग व्यवस्था देखील नाणे बाजाराच्या गतिमानतेवरच अवलंबून असते. अर्थव्यवस्थेचा, नाणे बाजाराचा, चलन व्यवस्थेचा, बँकिंग व्यवस्थेचा नाणे बाजाराचा चांगला संबंध आहे. नाणे बाजाराच्या विकासामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होतो, तर अर्थव्यवस्थेच्या विकसित स्वरूपामुळे नाणे बाजारातील व्यवहार अधिक गतिमान आणि तरल होतात. देशाच्या नाणे बाजारामुळे उद्योग संस्था, व्यापारी संस्था, संयुक्त भांडवली क्षेत्र, विदेशी व्यापार, बँकिंग क्षेत्र या सर्वांच्याच विकासाला इथं गती मिळताना दिसते. मग हा नाणे बाजार कशी कार्य करतो ते आपण पाहूया. चला, भारतीय नाणे बाजाराची कार्य आणि भूमिका ही दोन्हीही असली तरी पॉईंट एकसारखे आहेत. आता आपण अभ्यासूया. पहिला आहे व्यापार उद्योग क्षेत्रांना मदत. व्यापार आणि उद्योग क्षेत्रांना मदत करत असताना याचं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. तुमच्यासमोरही स्पष्टीकरण आहे आणि मीही एक्सप्लेन करते आहे. उद्योग संस्था, व्यापारी संस्था, वाहतूक संस्था इत्यादींना नेहमीच कमी जास्त प्रमाणामध्ये भांडवलाची गरज असते, कारण कोणताही उद्योग व्यवसाय भांडवलाशिवाय कार्य करू शकत नाही. पुरेशा भांडवलाची उपलब्धता असेल तरच त्या व्यवसायाचा विकास होऊ शकतो. प्रत्येक व्यवसायाला जसं स्थिर भांडवल लागतं तसं खेळतं भांडवलही लागतं. खेळते भांडवल हे अल्पमुदतीचे असतं आणि ही अल्पमुदतीच्या कर्जाची गरज नाणे बाजारामधनं उपलब्ध होते. अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, विविध वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारे खेळते भांडवल, शेतकऱ्यांना बियाणे, खते, मजुरी इत्यादी गरजा भागवण्यासाठी अल्पमुदतीच्या कर्जाची गरज असते आणि नाणे बाजारातनं
अशा प्रकारचं अल्पमुदतीचं कर्ज उपलब्ध होतं. याचबरोबरीने परकीय हुंड्या, स्वदेशी हुंड्या, वचनचिठ्ठ्या या पतपत्रांच्या साहाय्याने नाणे बाजारामध्ये किंवा नाणे बाजाराच्या उपबाजारामध्ये अल्पकालीन कर्ज उद्योग व्यवसायांना उपलब्ध होतं. आता आपण पॉईंट बघणार आहोत व्यापारी बँका व सहकारी बँका यांच्या दृष्टीने नाणे बाजाराची उपयुक्तता. आता नाणे बाजार जो आहे हा अल्पकालीन निधी पुरवत असतो. अल्पकालीन कर्जाची गरज भागवण्यासाठी नाणे बाजारातून उद्योजक, व्यापारी बँका उद्योजक जसं कर्ज घेतात तसंच व्यापारी बँका, सहकारी बँका देखील अल्पकालीन कर्ज घेतात. त्या बँका ज्यांच्याकडे पैसा आहे अशा बँका इतरांकडून पैसा कर्जाऊ घेतात. अशा उपबाजाराला आंतरबँक नाणे बाजार असेही म्हणतात. त्याचप्रमाणे बँकांजवळ असलेल्या अल्पकालीन कर्जरोख्यांची विक्रीही करून पैसा उभा करू शकतात किंवा बँका त्यांच्याजवळील हुंड्या मध्यवर्ती बँकेकडे नेऊन त्यांची पुनर्वटवणूक करून पैसा जमा करू शकतात. अशा प्रकारे देशातील बँकांनाही नाणे बाजाराचा अल्पकालीन कर्ज मिळवण्यासाठी उपयोग होतो. पॉईंट नंबर 3, मध्यवर्ती बँकेस मदत. देशाची मध्यवर्ती बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती बँक असून नाणे बाजाराची स्थापना करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असते. ती नाणे बाजाराचे नियंत्रण करते, परंतु नाणे बाजाराची मध्यवर्ती बँकेस तिची कार्ये कार्यक्षमतेने पार पाडण्यास मदत होत असते. जर नाणे बाजार विकसित, संवेदनक्षम असेल तर मध्यवर्ती बँक तिच्या चलनविषयक धोरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी करू शकते. नाणे बाजारातील विविध वित्त संस्थांवर मध्यवर्ती बँकेला योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येते. पतनियंत्रणही अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. पॉईंट नंबर 4, सरकारला मदत. सरकारला दीर्घकालासाठी आवश्यक असणारी अल्पकालीन कर्जाची गरजही नाणे बाजारामार्फत पूर्ण करता येते. राज्य व केंद्र सरकारला देशाच्या आर्थिक विकासासाठी अल्पकालीन कर्जाची गरज असते. हे कार्य ट्रेझरी बिलाची विक्री करून पार पाडता येते. नाणे बाजाराचे अस्तित्व जर नसेल तर सरकार मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन आपली कर्जाची गरज भागवते. परंतु यामुळं काय होतं तर चलनवाढीचा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधील अनेक वस्तू व सेवांच्या किमती वाढतात, भाववाढ होते आणि त्याचे वाईट परिणाम होत असल्यामुळं या ठिकाणी नाणे बाजारामध्ये ट्रेझरी बिलांची विक्री करून सरकार काय करतं? कर्ज उभं करते. त्यामुळे चलनवाढीचा धोका टाळता येतो. हा नाणे बाजाराचा फायदा सरकारला होतो. नेक्स्ट पॉईंट 5 आहे विदेशी व्यापाराला मदत. आयात निर्यात व्यापारासाठी भांडवल उभारण्याच्या दृष्टीने नाणे बाजाराचा उपयोग होतो. आयात निर्यातीमध्ये बऱ्याच वेळेला अल्पमुदतीच्या कर्जाची गरज भासते. नाणे बाजारामध्ये कोटीच्या हुंड्या आधारे मोठे कर्ज मिळत असल्यामुळं निर्यात वाढीसाठी नाणे बाजार उपयुक्त ठरतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला म्हणजे 6 आर्थिक विकासाला मदत. नाणे बाजारामुळे देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती मिळते. संघटित नाणे बाजारामुळे उद्योग व्यवसायाची आर्थिक गरज पूर्ण होते. त्याचबरोबर नाणे बाजारामुळे भांडवल बाजाराची प्रगती होते. नाणे बाजार मध्यवर्ती बँकेच्या पतविषयक, चलनविषयक धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यास मदत करतो. अशा रीतीने विविध प्रकारे नाणे बाजार देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिशीलता प्राप्त करून देऊन आर्थिक विकासाला चालना देतो. नेक्स्ट आपला पॉईंट आहे व्याजदरातील भिन्नता कमी करण्यास मदत. भांडवल उभारणी करून आर्थिक व्यवहार सुरळीतपणे होण्यासाठी व्याजदरात स्थिरता निर्माण करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या अविकसित किंवा विकसनशील देशात व्याजदरामध्ये तफावत दिसून येते. हंगामी चढ उतार दिसून येतात आणि अशामुळे व्याजदरामध्ये जो फरक दिसून येतो तो फरक कमी करण्यास नाणे बाजार उपयुक्त ठरतो. पुढचा आपला पॉईंट आहे 8 भांडवलाच्या गतिशीलतेमध्ये वाढ. आता नाणे बाजारामुळे देशातील भांडवलाची गतिशीलता वाढण्यास मदत होते. खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस योग्य वातावरण निर्माण होते.
गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. नाणे बाजार जितका प्रगत असेल तितकेच भांडवलाची गतिशीलता वाढलेली दिसते. 9वा पॉईंट आहे खेळत्या भांडवलाचा पुरवठा. नाणे बाजारात अल्पमुदतीच्या कर्जाची उलाढाल होत असते, त्यामुळे उद्योग व्यवसायांना खेळते भांडवल सहज उपलब्ध होते. नाणे बाजाराची मदत झाल्यामुळं तातडीने कर्ज मिळण्याची सोय उपलब्ध होताना दिसते. नेक्स्ट पॉईंट आहे अल्पकाळासाठी पैसे गुंतवण्याची सोय. व्यापारी बँका, सहकारी बँका, विनिमय बँका यांना त्यांच्याजवळ असणारा पैसा, अतिरिक्त पैशाची जी सोय आहे ती नाणे बाजारात गुंतवणूक करून व्याज रूपाने उत्पन्न मिळवता येते. या संस्थांना नाणे बाजारामुळे सुरक्षितपणे आपल्याजवळील पैसा सुरक्षितपणे गुंतवून रोखता व लाभता यांचा मेळ घालणं सहज शक्य होतं. बँका सर्वसाधारणपणे अल्पसूचना कर्जे बाजार, हुंडी बाजार, तारण कर्ज बाजार यामध्ये पैसा गुंतवतात. त्याचप्रमाणे सावकार, सराफी पेढीवाले, खाजगी व्यक्तीसुद्धा आपल्याजवळील पैसा नाणे बाजारातील सुविधांमुळे किफायतशीरपणे गुंतवू शकतात. नेक्स्ट पॉईंट आहे भांडवल बाजाराच्या दृष्टीने महत्त्व. आता अल्पकालीन वित्तपुरवठा करून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कर्जाच्या हालचालींना प्रोत्साहन देण्याचं कार्य नाणे बाजार करतो. नाणे बाजार आणि भांडवल बाजार याच्यामध्ये विशिष्ट असा संबंध दिसून येतो. नाणे बाजारातील वित्त संस्था भांडवल बाजारातही भाग घेतात. नाणे बाजारातील व्याजदर घटला की भांडवल बाजाराच्या व्याजदरात घट होते. भांडवल बाजाराचा विकास नाणे बाजारावर अवलंबून असतो असे म्हणले तर चुकीचे ठरत नाही. यामधला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे बँकिंग क्षेत्राचा विकास. नाणे बाजाराच्यामुळे देशाच्या बँकिंग क्षेत्राचा समतोलित जलद असा विकास होतो. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्राला स्थिरता प्राप्त होऊ शकते. बँकिंग व्यवसायाचा आर्थिक पाया नाणे बाजारामुळे भक्कम होऊ शकतो. अशा प्रकारे आपण भारतीय अर्थव्यवस्थेत नाणे बाजाराचं असलेलं स्थान, महत्त्व, कार्य आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. याचबरोबर नाणे बाजारामधील कोणकोणत्या संस्था कार्य करतात तेही आपण आता बघूया. त्याचं स्पष्टीकरण पुढील मुद्द्यांच्या आधारे. व्यापारी बँका व इतर वित्तीय संस्था. व्यापारी बँका व रोखे दलालांना अल्पकालीन कर्ज पुरवठा, मागणी कर्जे, समय कर्जे या स्वरूपात करतात. दलालांची अल्पकालीन गरज भागवण्यासाठी व्यापारी विनिमय पत्राची वटवणूक करणे, पुनर्वटवणूक करणे तसेच व्यापारी बँकांव्यतिरिक्त बचत बँका, गुंतवणूक बँका, विमा कंपन्या, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, विदेश विनिमय बँका आपल्या निधीचा भाग नाणे बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात. दुसरा पॉईंट आहे मध्यवर्ती बँक. रिझर्व्ह बँक ही मध्यवर्ती बँक आहे. बँकांची बँक आहे, चलन निर्मितीचं कार्य करते, सरकारची बँक म्हणून कार्य करते. तसंच देशाची मध्यवर्ती बँक नाणे बाजाराची नेता आहे. पैसा व पतपैशाचे सर्व व्यवहार नियंत्रित करण्याचे कार्य हे मध्यवर्ती बँक करत असते. त्याचबरोबर वेळोवेळी पतधोरण जाहीर करून रेपो रेट सुधारून व्याजदरात सुधारणा करण्याचं कार्य या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडनं केलं जातं. रिझर्व्ह बँक ही शासनासह नाणे बाजारातील इतर संस्थांचा मित्र, मार्गदर्शक म्हणूनही कार्य करत असते. पुढचा पॉईंट आहे शासन संस्था. ही नाणे बाजाराची घटक संस्था आहे, कारण शासन नाणे बाजारात एक ऋणको किंवा कर्जदार म्हणून प्रवेश करते. कारण का सरकारला पैशाची गरज असते आणि पैसे घेणारी व्यक्ती ही कर्जदार असते, म्हणून आपण या ठिकाणी कर्जदार म्हटलेलं आहे. अल्पकालीन वचनपत्रे शासनाच्या कर्जप्राप्तीमुळे निर्माण होतात. सध्या नाणे बाजारात वचनपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. पुढचा पॉईंट आहे स्वीकृत गृहे व विपत्र दलाल. विपत्र बाजाराची क्षितिजे रुंदावण्याचं कार्य नाणे बाजारामुळे झालेलं आहे. नाणे बाजारात विशेषीकरण असलेली स्वीकृत गृहे एजंटचे किंवा मध्यस्थांचे काम करतात. व्यापारी बँका देखील विनिमय पत्राची स्वीकृती व हमीचे कार्य करतात. विनिमय पत्रे व हुंड्या स्वीकारून रोख किंमत देण्याचे काम स्वीकृत गृहे करतात. वटवणी गृहे, विपत्र दलाल, रोखे दलाल हे सुद्धा स्वीकृती व हमीचे कार्य करतात. भारतीय वजावट व वित्तगृहे. 28 जुलै 1988 पासून भारतीय वजावट व वित्तगृहे
नाणे बाजारामध्ये ऋणको व धनको अशा दोन्ही बाजूने सहभागी झालेले आहेत। याची स्थापना करून नाणे बाजाराच्या दस्तऐवजांना दुय्यम बाजारात प्रवर्तित करून अल्पमुदतीच्या निधीची सोय केली गेली आहे। लास्ट पॉईंट आहे खाजगी संस्था व व्यक्ती। भारतीय नाणे बाजारात व्यक्तिगत पातळीवर अल्पमुदतीची कर्जे घेतली जातात। व्यक्तिगत तारण, हुंड्या यावर कर्जे दिली जातात। सावकार, सराफी पेढ्या, पतपेढ्या याद्वारे लहान स्वरूपात कर्जे दिली जातात। लग्न, सण, समारंभ यासाठी कर्ज दिले जातात। असंघटित घटक म्हणजे सावकार, सराफी पेढ्या यांच्याकडून ग्रामीण भागामध्ये अशी अनुत्पादक कर्जे दिली जातात, त्याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो। अशा प्रकारे आपण आत्ता वरील 6 पॉईंट हे सर्व संस्था ज्या आहेत नाणे बाजारातील त्यांचं स्पष्टीकरण बघितलं। तसंच नाणे बाजाराची कार्य ही आपण 12 मुद्द्यांच्या आधारे बघितलेली आहे। असे आपण नाणे बाजार कसं कार्य करतो ते कार्य आणि नाणे बाजारातील संस्था यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे। आपण हे व्याख्यान ऐकलत याबद्दल धन्यवाद। परीक्षेला यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे MCQ पद्धतीने जे पॉईंट आहेत ते बरेचसे पॉईंट याच्यामध्ये येणार आहेत। तुम्ही जेव्हा हे ऐकाल व्याख्यान आणि PPT बघाल तर तुम्हाला बऱ्याचशा MCQची उत्तरं ही उपलब्ध होऊ शकतात आणि आत्ताची ऑनलाईन पद्धत आणि MCQ पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी PPT अत्यंत तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे। तुम्ही ती नक्की ऐका आणि अभ्यास करा आणि चांगले गुण मिळवा या तुम्हाला मी शुभेच्छा देते। इथं मी थांबते। धन्यवाद।